महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय पण तितकीच वादात सापडलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। पण याच लाडकी बहीण योजनेमधनं आता जवळपास 92 लाख लाडक्या बहिणींचा पत्ताच कट झालाय। त्यामुळे 2,40,00,000 लाभार्थ्यांपैकी 38% अपात्र लाभार्थ्यांच्या नावावरती फुली मारण्यात आली आहे। 2024 सालचा जर का आपण विचार केला, जेव्हा निवडणुका होत्या, जेव्हा ही घोषणा झाली या योजनेसंदर्भातली, तेव्हा सरसकट सगळ्या महिलांना लाभ मिळाला। पण त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कात्री लागायला सुरुवात झाली आणि आता तब्बल आकडा 92 लाखांचा आहे। 92 लाख महिला अपात्र ठरवल्या गेल्यात। ई-केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि वयाचे निकष न पाळणं अशा अनेक कारणास्तव ही नावं बाद झालेली आहेत। यात 14,000 बोगस पुरुष लाभार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती पडलेल्या बोजामुळे कॅगनं सुद्धा सरकारवरती ताशेरे ओढलेत। या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या 3,542 कोटी रुपयांच्या खर्चाचं कोणतंही ठोस समर्थन करता येणार नाही असं कॅगनं आपल्या अहवालात म्हटलंय। तर त्याच वेळी योजनेवरनं पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांचा भडका उडालाय। मात्र करदात्यांच्या पैशातनं झालेल्या उधळपट्टीला नेमकं जबाबदार कोण आणि त्याची भरपाई कोण देणार, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-केवायसी ची प्रक्रिया झाली नाही, त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला। बघा, केवायसी ही सगळ्यांनाच कंपल्सरी असतं। या संदर्भात मला असं वाटतं की केवायसी करण्यासाठी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मदत आणि माहिती देण्याची गरज आहे आणि ती गेल्यानंतर ही संख्या निश्चितपणे वाढेल याची मला खात्री आहे। अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही, कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-केवायसी योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे। ई-केवायसीची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकते। पण आता 92 लाख महिलांना या योजनेतनं वगळलं गेल्यामुळे या मुद्द्यावरनं विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष केलंय। हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यावधी ती वसूल केली पाहिजे। राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली, या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे। तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत,